वडील हॉस्पिटलला आहेत. ऑपरेशन झालं आज. तुम्ही आठवडा झाला व्हिडिओ बघताय. ठीक आहे, पण काय गोष्टी तुम्हाला माहिती नाही त्या. आम्ही पहिल्या दिवशी गेलतो, दुसऱ्या दिवशी गेलो, व्हिडिओ काढला, ताई आलती, दाजी आलता, आणि काल मी गेलतो हॉस्पिटलला. तर हॉस्पिटलला गेल्यानंतर आता विषय राहिला बिलाचा, म्हणजे हॉस्पिटलचं बिल भरायचं. काय झालं असेल ते झालं असेल. मग कसं का असाना म्हणलं, भाऊ पांडू संभलतो आईवडिलांना, कमीत कमी हॉस्पिटलचं बिल असो किंवा काय, फुल नाही फुलाची पाकळी किंवा निम्म तरी आपलं देणं काम या. त्या हिशोबाने मी काल गेलतो. तर गंमत झाली काय सांगतो तुम्हाला. मग काय म्हणलं असन ते, किंवा आई वडील काय म्हणले असतील मला. मग काय माणसाचं म्हणजे जावं का नाही बघायला, किंवा मदत करावं का नाही, किंवा मदतीच्या आशेने बोलावं का नाही. एखाद्याला वाटतं बिल देऊ का, म्हणजे त्याला समोरच्याला वाटतं की मी भिकारी आहे. मी तुझ्या जीवा वडिलांना दवाखान्यात आणलं किंवा हॉस्पिटलला, तुझ्या जीवा ऑपरेशन काढलं, असं गैरसमज होतात. पण तसं काय नसतं या. एक आपुलकी, एक माणुसकी, एक वडील आहे, कुठतरी हक्क बनतो पोराचा, कुठतरी ओढ लागते बाबा, तारंबळ चालू असन काय थोडं. एवढं ढिगभर देणं होत नाही माझ्या ह्याने, मी गरीबच आहे. लय मी जागीरदार नाही, लय मोठा नाही. आम्ही गरीबच आहे, माझी फॅमिली गरीब आहे. तू लाखाने कमवतो, आम्ही हजाराने कमवतो. तुला ॲडव्हर्टाईज भरपूर येते त्या, हाय बाबा तुझं चांगलं, असंच कायमचं हसत चांगलं दिसू दे. पण माझं काय असन ते, त्याला तू कमी समजू नको. की बाबा मी एवढं वडिलांना दवाखान्यात नेलं, ॲडमिट केलं, ऑपरेशन झालं, पैसा पाणी भरलं. मग मला सांगा आता, सोडायचं या आणि म्हणतो बिल समजा दिलंय मी. हा, ॲडमिट पेशंट केल्यानंतर ॲडव्हान्स घेतात एवढं मला माहित आहे हॉस्पिटलला, किंवा निम्मी रक्कम घेते ती. सोडायच्या टायमाला काहीतरी हिशोब होईल ना. 2 दिवस ठेवलं का 4 दिवस ठेवलं, 5 दिवस, आज 5वा दिवस आहे, काहीतरी असं ना. मग ती म्हणलं मी भरतो. काय म्हणलं असं पट्ट्या. आता काल सकाळी परवा दिवशी झालं काय, आम्ही बघायला गेलतो प्रियंका, आम्ही फॅमिली. त्या टायमिंगला वडिलांना काय चहा, ते माझं ब्लॉग एकदा चालू केलं मी, काही घेतो त्यामध्ये. मग काय खायला नेलं असं, काय कपडे आता काय असन ते, पाऊस पाणी सारं सरसकट दाखवलं, गाडी पडल्या सकट. मग असल्या बारक्या गोष्टी दाखवल्या, कदाचित राग आला असं वाटतंय. दुसरी गोष्ट म्हणजे काल त्या दिवशीच वडिलांनी सांगितलं होतं की, प्रियंका काय सांगितलं होतं, अंडी काय गावरान अंडी उकडून आण म्हणून. मग तिथं प्रॉब्लेम झाला काय, पाऊस पाणी बारामतीत एवढा धो पाऊस, एवढी झाडं पडल्यात बारामतीत, तुम्हाला सांगतो. इथून तिथून पाणी साचलंय, हे ती एकदम नुसतं धुमाकूळ करून टाकलाय. तुम्हाला मी व्हिडिओ पण दाखवला होता, आणि त्यामध्ये व्हिडिओमध्ये घेतलं पण होतं. मग अशा परिस्थितीत बारकी पोरं ही ते घरी आलो, थंडी वाजत होती, कुठून गावरान अंडी, समजा दुकानं बंद, ही ती दुकानात गावरान अंडी भेटत नाही, विकाय भेटतात चौकात, ती बाया उठून गेल्या त्या अंडी होती घरी. मग हिने सांगितलं पूजाला की पूजा आपण अंडी सांगितलं तर उकडून, मग पूजन करून दिले. मग त्याचा राग आला असं कदाचित की बाबा हिला सांगितली अंडी आणि हिने सांगितली तिला, ती तर काय आणतच होती की. मग तुम्ही करताय काय, पण तुम्ही जशी पहिला साठा करून ठेवलाय मोठा लट असा, समजाच गोष्ट आहे तसं आम्ही नाही ना. आम्हाला कसं आहे, जेव्हा गरज लागेल तेव्हा हे करतो. हे आंघोळ केले हे, ह्या गोष्टी त्या नसत नेले. मग मी काल गेलो, माझा मित्र मी गेलो, सफरचंद किलोक्स मोसंबी वगैरे घेऊन गेलो. तर हॉस्पिटल आता एंट्री केली, पांडू बसला होता, अक्षय होता, आई होती, वडील होतं. मी गेलो, कोणच कोणाला काय बोला नाही. मी म्हणलं बरं आहे का, हा बरं आहे म्हणलं. म्हणलं खायला आणलंय, खावा, कधी सोडायचंय, केली तपासणी. म्हणलं उद्याच्या सोडतो म्हणल्यात डॉक्टर. बरं ठीक आहे. मग पांडू होता, मग त्याला म्हणलं बिल किती झालंय काय.
ते म्हणला बिल भरलं. बिल भरलं सोडायच्या आधीच बिल कसं भरलं? मला भरलं. म्हणलं बरं अरे काय असेल की आता सोडायच्या टायमाला काय ड्रेसिंगचं वगैरे मेडिकल काय? नाही नाही म्हणलं समजा भरलंय. बरं ठीक आहे म्हणलं. काय आहे ते लागलं तर सांग म्हणलं बाबा. मी म्हणलं तू ऍडमिट करताना तू काय निम्म भरला असेल सोडताना समजा मी भरतो. नाही म्हणला भरले म्हणला भरले सारं भरले. जा म्हणला तेवढं हीच कर म्हणला. ते ऑपरेशन केलेलं व्हिडिओ किंवा फोटो असतात ते कसं ऑपरेशन झालं काय सुरक्षेसाठी ते व्हिडिओ काढायला लागतं तेवढा मागून घे म्हणलं. इन्शुरन्स जो उतरवतो त्यांच्याकरता व्हिडिओ असतात ते अजून मॅडम काय आल्या नाही त्या. बराच टायमिंग मी तिथे थांबलो, गाडी घेतली. माझं कसं झालं माहिती आहे मित्रांनो, तिथं म्हणजे थांबण्याची इच्छा झाली नाही, मनच माझं कसं तरी झालं. म्हणलं असे आपल्याला टाकून दिल्यानं बोलत्यात येतं वरनं यूट्यूब फॅमिली म्हणते तुम्ही जात नाही वडिलांकडे, घरच्यांना नीट नाही. आईचं तोंड इकडं वडिलांचं तिकडं ह्याचं इकडं. मग त्यात नाही हो मजा. आपुलकी कशी पाहिजे, माणूस आले उठून मिठी मारली पाहिजे किंवा चेहऱ्या हसू, चेहरा पाहिलं की आपलं डोकं चालतं. ह्या गोष्टी माझ्या आहेत ते मुडत जातो समजा. ठीक आहे बाबा म्हणलं असं तुझ्याकडे पैसे पाणी नाही तर नाही. मग आज सोडायचे वडिलांना तर आज आणतील. मग परत आराम करायला सांगितलाय. काय 11 दिवसांनी टाकं तोडतात, 21 दिवस का 11. मग त्या टायमिंगला ते जातील हॉस्पिटलला, टाके तोडतील. भाऊ घरी आल्यानंतर आणि मी काल व्हिडिओ काढला नाही, नाहीतर परत कॅमेरा धरून चलत गेलं म्हणजे ती म्हणायचा व्हिडिओ चालायला लागला म्हणून व्हिडिओसाठी तू आला कॅमेरा धरून. असा व्हिडिओ फक्त एकच घेतला ज्या टायमिंगला तुम्ही म्हणला की बाबा तुम्ही हॉस्पिटलला गेलाच नाही प्रियंका खोटं बोलताय म्हणून पुराव्यासाठी मी व्हिडिओ घेतला होता. ही मी नंतर व्हिडिओ घेत नाही आणि जास्त शक्यता करून मी आता व्हिडिओमध्ये कोणाला घेत नाही. नाही पूजा आई वडील ना पांडू कोणालाच म्हणजे जास्त करून बरं का. आणि माझं मी पण व्हिडिओ टाकत नाही जास्त करून, आठवड्यातनं एकदा टाकतो. पण आता लागोपाठ कार्यक्रम आला, ताई आली, माझा बड्डे आला, त्यात तुम्हाला सांगतो ते मेजरची फॅमिली आली, हे ते आणि ऑपरेशन दवाखाना सरसकट आलं म्हणून आता एक तुम्ही तरी काय साथ देणार आहे. तुम्ही चांगलं काहीतरी महत्वाचं असलं तर तेवढं बघणार, तेवढं पुरतंच काय ते विशेष. नाही तर एकटा किती बडबड केलं ते जर काय घेणं देणं लगेच नवीन मार्केट गाठता. अशा गोष्टी द्या. काहीतरी कंटेंट असला महत्वाचं असलं तरच ते जग आहे. ते घरच्यांचं तुम्हाला हात धरू शकणार तुमचं काय. पण हाय तुमचं प्रेम हाय काय पब्लिकचं माझ्यावर समजेच असे नाही ते तसंच प्रेम राहू द्या, साथ राहू द्या. आता मसाला आपल्याला संपलेला आहे आणि ऑर्डर तर अजून लय आलेत. पावसाळा चालू झालाय म्हणलं चला एक लॉट तुमच्यासाठी करावंच. 50 किलो मसाला उद्याच्याला बनवतोय मी, एकदम ताजा फ्रेश आईसाहेब काळा मसाला वाघमारे फॅमिलीचा. आता लॉट बनवला 3 महिने मसाला नाही आपल्याकडे दिवाळीपर्यंत, कारण की पावसाळा मिरच्या फिरच्या ती वाळवणं कुठणं शक्य नाही, पाऊस लय धुमाकूळ आहे त्यामुळं. मग आता 50 किलो बनवतोय, 700 रुपये किलो. किती महागाई येऊ द्या, सोमादादा जमनीव आहे हवेत उडत नाही. किती महागाई येऊ द्या, 260 रुपये किलो मिरची झाली, खोबरा 400-500 रुपये किलो झाला, तेल झालं एवढं महाग काही समज झाले. पण आपलं 700 रुपये किलो, 100 रुपये चार्ज येतो मला तुमच्यापर्यंत पोचवायला, 600नीच पडला. तर चला ऑर्डर करायची असल्या करा, उद्या माल बनवून घेतोय मी आणि लास्टचा माल आहे आता. आणि शक्यतो करून हे मसाल्याचं व्यवसायाचं मी पांडूकडे देऊन टाकणार आहे. त्यांनी स्टार्ट केला खरंच तरी त्याच समजा त्यांनी समजा ते तंबूर ही काय आणलं त्याला म्हणणार हे ते दिवाळीपासून चालू कर, काय नाही अडचण. माझं मी लाईन माझी हाय व्यवस्थित तुमचे आशीर्वाद आहे. एवढं सांगायचं होतं की वडिलांना ऑपरेशनच्या टायमिंगला त्यांनी बिल निम्म भरलं असेल, सोडायच्या टायमिंगला मला भरायचं होतं पण तो शक्यच नाही, घ्याय नाही किंवा म्हणतोय की बाबा काही गरज नाही भरलंय मी, तो फक्त येऊन गेला तरी बस. असं चला बाकी पुढला व्हिडिओ कसा येतोय काय बघा. घरी आणल्यानं माझं त्याचं काय बोलणं होतंय मी बोलणार आहे त्याला की बाबा का किती भरलं दाखव. भाऊ घरी आणलं आज सोडायचंय बघा त्याचा व्हिडिओ.